आपण चंद्रावर पोहोचलो. सूर्याचा अभ्यास करायला आदित्य L1 अवकाशात पाठवले. आता अजून एक भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. INS विंध्यगिरी. भारतीय नौदलात नवीन युद्धनौका सामील करण्यात आली आहे. त्यामुळे नौदल अधिक सशक्त आणि बळकट होणार आहे. विंध्यगिरी युद्धनौका ही 1981 मध्ये नौदलात सामील झाली होती. ते 2012 पर्यंत ती सेवेत होती. जवळजवळ 31 वर्ष ही युद्धनौका कार्यरत होती. आता ही युद्धनौका ब्रिटनच्या मदतीने आपण बनवली होती. 30 जानेवारी 2011 ला या विंध्यगिरी नौकेची MV नॉर्डलिक या जहाजाशी टक्कर झाली आणि त्यात विंध्यगिरी जहाजाला आग लागली. जवळजवळ 15 तास लागले होते ही आग विझवायला. 31 तारखेला विंध्यगिरी बुडाली होती. तिला बाहेर काढण्यात आलं. आता तिला रिकव्हर करण्याचाही विचार केला गेला. पण एकंदरीत खर्च पाहता नवीन युद्धनौका बनवण्याचा विचार केला गेला. आता विंध्यगिरी युद्धनौका तयार असून तिची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया आजच्या बोलारावजीच्या भागामध्ये. आत्ताच सबस्क्राइब करा बोलारावजी. INS विंध्यगिरी. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथे INS विंध्यगिरी या युद्धनौकेच्या जलावरणाचा कार्यक्रम पार पडला. बंगालच्या हुगळी नदीच्या किनाऱ्यावर 17 ऑगस्ट 2023 ला या युद्धनौकेच्या जलावरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. आकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले परतवून लावण्याची क्षमता विंध्यगिरी या युद्धनौकेत आहे. अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज असलेल्या या युद्धनौकेच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतरच आता विंध्यगिरी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली आहे. निलगिरी क्लासची ही फ्रिगेट एक स्टेल्थ गाइडेड मिसाईल युद्धनौका आहे. त्यामुळे आता युद्धनौकेमुळे भारतीय सैन्य दलाला मोठा फायदा होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून INS विंध्यगिरी या युद्धनौकेवर काम सुरू होतं. युद्धनौका तयार करण्यात आल्यानंतर तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. INS विंध्यगिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आलं असून 2 हेलिकॉप्टरही या युद्धनौकेवर असतील. त्यामुळे आता चीन आणि पाकिस्तानची धडकी भरण्याची शक्यता आहे. विंध्यगिरी युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनियर्स लिमिटेड या कलकत्ता इथल्या कंपनीने तयार केली आहे. प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्स अंतर्गत ही युद्धनौका तयार केली जाते. त्याला प्रोजेक्ट 17 अल्फा सुद्धा म्हणतात. या प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत 5 युद्धनौका पाण्यात उतरवण्यात आल्या. आता ही 6वी युद्धनौका आपण पाण्यात उतरवण्यात आपल्याला यश येईल. INS विंध्यगिरी. याआधी आपण 2019 मध्ये निलगिरी, 2020 मध्ये हिमगिरी, 2021 मध्ये उदयगिरी, 2022 मध्ये तारागिरी आणि दुणागिरी ह्या 4 वर्षात आपण युद्धनौका तयार केल्या आहेत. कर्नाटकातील पर्वत रांगांवरून या युद्धनौकेचं विंध्यगिरी हे नाव ठेवण्यात आलंय. यात शत्रूपासून बचाव करण्याची क्षमता, अत्याधुनिक रडार, अँटी सबमरीन सिस्टीम आणि अत्याधुनिक सेन्सर बसवण्यात आले. विंध्यगिरी नौका बनवताना 75% स्वदेशी उपकरणाचा वापर केला आणि विंध्यगिरीची रचना नौदलाच्या डिझाईन ब्युरोने केली. 6670 टन भार वाहून नेण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे आणि याचा वेग ताशी 53 किलोमीटर असून लांबी 150 मीटर तर उंची 37 मीटर आहे. प्लॅटफॉर्मचा योग्य आणि अत्याधुनिक पद्धतीने वापर सुद्धा केला. शिपवर जागा खूप कमी असते आणि त्याचा योग्य वापर करणं हा नेहमीच एक खूप मोठा टास्क असतो. पण या युद्धनौकेत प्लॅटफॉर्मचा योग्य वापर केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युद्धनौकेत ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले. यात डिजिटल शस्त्रास्त्र वापरण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या टार्गेटवर आपण जर मिसाईल सोडलं आणि ते टार्गेट जर मूव्हिंग असेल तरीही त्याचा पाठलाग करून त्याला लॉक करून त्यावर हल्ला होणारच. INS विंध्यगिरी या युद्धनौकेत अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि ऑटोमेलारा गनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्राच्या जहाजावर किंवा हेलिकॉप्टरवर सहज थेट हल्ला करता येऊ शकतो. याशिवाय विंध्यगिरी युद्धनौका क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असल्याने त्यामुळे त्याची अरबी समुद्रात तसंच
बंगालच्या उपसागरातही वापर करता येणार आहे. नव्या युद्धनौकेत अत्याधुनिक रडार प्रणाली, प्रगत हत्यारं, व्यवस्थापन प्रणाली, पाणबुडी विरोधी शस्त्र प्रणाली देण्यात आली आहे. विंध्यगिरी युद्धनौका हे आकाशात असणाऱ्या शत्रूवर हल्ला करूच शकतो, पण पाण्यात असलेल्या शत्रूला सुद्धा धडा शिकवू शकते. ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला सगळ्यात जास्त मोठ्या असणाऱ्या युद्धनौका म्हणजे INS विक्रमादित्य आणि INS अरहंत यांना संरक्षण देण्याचं महत्त्वाचं काम ह्या युद्धनौका करत असतात. त्यामुळे ही अत्याधुनिक युद्धनौका भारतीय सैन्यात सामील होणार असल्यामुळे नौदलाची ताकद खूप वाढणार आहे. बोलारावजीच्या टीमकडून INS विंध्यगिरीला सलाम.